वंदे मातरम मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, कामाच्या व्यस्ततेमुळे मी रेग्युलर व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्याबद्दल माझी मी खंत व्यक्त करतो. असो मित्रांनो, आज मी परत एकदा नियमित व्हिडिओ बनवेन, रेग्युलर व्हिडिओ बनवेन, त्याचा प्रयत्न करेन. आज जो विषय आपण घेऊन आलो आहे तो आहे निष्ठा ते विष्ठा. आता निष्ठा ते विष्ठा, निष्ठा कोणाची, कोणावरती आणि किती आहे, हेच आज आपल्याला पडताळून पाहायचं आहे. मित्रांनो, निष्ठाचं जो डंका पिटवतात, ढोल पिटवतात, आम्ही निष्ठावंत आहोत, आम्ही आमच्या नेत्याची साथ सोडलेली नाही आहे, त्यांच्यासोबत आम्ही अगदी अतूट नातं ठेवलेलं आहे, आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे आणि या पदाच्या अपेक्षेमुळे आम्ही आमच्या नेत्याला सोडून जाणार नाही आणि निष्ठा आमची घट्ट आहे. अशी घट्ट मजबूत असलेली निष्ठा आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये दिसून आली. अनेक पक्षांमध्ये ते निष्ठावंत तुम्हाला दिसून आलेत. त्यांची निष्ठा विष्ठेपर्यंत पोचली, निष्ठा ते विष्ठा. त्यामध्ये एक निष्ठावंत फायर ब्रँड आजी, तिचा जो फायर ब्रँड होता तो तुम्हाला दिसून आलेलाच असेल. यापूर्वी ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्या दरम्यान राणा दाम्पत्य यांनी मातोश्री समोर हनुमान चालिसा म्हणून विरोध दर्शवणार होते, ते हिंदूंचा विरोध, आणि त्यांचा विरोध दर्शवण्यासाठी ही फायर ब्रँड आजी त्या मातोश्रीच्या दरवाज्यात येऊन बसली होती आणि झुकेगा नहीं साला असा डायलॉग त्यांनी मारला होता. पुष्पा या एका चित्रपटामध्ये, दाक्षिणात्य चित्रपटामध्ये. मित्रांनो, तिने स्टाईल मारली होती, झुकेगा नहीं साला, आणि तुम्हाला ती माहितीच आहे. आणि ती स्टाईल मारत ती तिथे चमकली होती आणि उद्धव ठाकरेवरती तिने निष्ठा दाखवली होती. आणि उद्धव ठाकरेसाठी, ठाकरे कुटुंबासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत, जीव की प्राण करायला तयार आहोत, असं ती दाखवणारी ती फायर ब्रँड आजी आता तुम्हाला दुसऱ्या स्वरूपात दिसते. ती तिची निष्ठा तुम्हाला डळमळीत झालेली दिसते. आणि ती कुठे दिसते तर तिच्या विभागामध्ये. तिच्या विभागातील त्या शाखा प्रमुखाला तिकीट मिळाली नाही, उमेदवारी मिळाली नाही. या उलट जाधव म्हणून ज्या महापौर होत्या, माजी महापौर, त्यांना तिकीट मिळाली. आणि त्याचा विरोध म्हणून, त्याचा संताप म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेबद्दल सुद्धा आपली मतं मांडली आणि आपली निष्ठा दाखवली आणि नाना आरोप सुद्धा केले. साहेबांनी आम्हाला कसं काय फसवलं, आमच्या तोंडाला कशी काय पानं पुसलीत, वगैरे वगैरे विधानं तिने केली. आणि ती करताना मी कशी काय फसली गेली, माझी कशी काय फसगत झाली, मला घर मिळणार होतं, माझ्या मुलाला नोकरी मिळणार होती, असं वचन दिलं होतं साहेबांनी, तेही पूर्ण नाही केलं. तसं बघायला गेलं तर आजच्या घडीला तिच्याकडे 2 घरं आहेत, पण आणखीन एक घर तिला हवं होतं आणि ते मिळेल याची ग्वाही, ती दिलं जाईल याची ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. आता उद्धव ठाकरेंचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, त्यांच्याकडे देना बँक नाही आहे, त्यांच्याकडे फक्त लेना बँक आहे. त्या फायर ब्रँड आजीला अगदी 100% माहीत असणारच. तरीसुद्धा कसं लागून चालन करणं, लाल घोटेपणा करणं, चाटुगिरी करणं, असे करणारे जे काही कार्यकर्ते आहेत ना, ते आपल्या मतलबासाठी, आपल्या स्वार्थासाठी ही निष्ठा दाखवतात आणि मग त्या निष्ठेची विष्ठा होती. मित्रांनो, ज्यावेळी तिने विरोध दर्शवला होता त्या राणा दाम्पत्यांना आणि जी काय भाषा वापरली होती, ज्या प्रकारे तिने आपली मौजूदगी दाखवली होती, त्यानंतरचा आजपर्यंतचा प्रवास तो बघितल्यानंतर तिची निष्ठा कुठे हरवली, कुठल्या कोपऱ्यात जाऊन रुसून बसली, ही आता शोधावी लागेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकींमध्ये असे निष्ठावंत रस्त्यावर येऊन शिव्यागाळ करताना तुम्ही ऐकले असतील, छाती बडवताना दिसली असतील, विविध पक्षांची. त्याच्यात सगळे पक्ष आले.
छाती बडवताना दिसले असतील. आपल्या त्या नेत्याची निष्ठा दाखवणारे ते निष्ठावंत त्यांना शिव्यागाळ करताना सुद्धा तुम्ही पाहिले असतील. त्यांचा विरोध दर्शवताना, त्यांच्याबद्दल तोंड सुख घेताना सुद्धा तुम्ही पाहिले असेल. पण त्यातल्या त्यात ही जी फायर ब्रँड आजी होती, तिची निष्ठा अगदी मजबूत होती, न ढळणारी होती, न वाकणारी होती, अगदी निश्चल होती. मग ती आता निश्चल असलेली, अगदी मजबूत असलेली तिची ती निष्ठा कशी काय ढासळली, त्या निष्ठेचा बुरुज कसा काय ढासळला, काय वाटते तुम्हाला मित्रांनो? याच्यामागे काय कारणं असतील? मित्रांनो, निष्ठा आहे ना, ही फक्त देशावरती असते, राष्ट्रावरती असते. आणि जो राष्ट्रभक्त आहे, देशभक्त आहे, तोच फक्त निष्ठा दाखवू शकतो. आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी जो प्रयत्न करत असतो किंवा इच्छा दर्शवतो, तो कुठल्या पदाची, कुठल्या गोष्टीची, कुठल्या विषयाची आश ठेवत नाही. हे आपल्याला मिळेल, ते आपण प्राप्त करू, असं त्याच्या मनात कधीही नसते. त्याच्या मनात एकच विषय असतो, तो म्हणजे राष्ट्रभक्त. आपल्या देशाचा, आपल्या राष्ट्राचा उद्धार कसा होईल. आणि ह्या राष्ट्रभक्तीमुळे तो एकमेव असा जो निष्ठावंत आहे, तो राष्ट्रामुळे त्या त्या पक्षामध्ये कसा असतो, निष्ठावंत राहतो. आता उभाटा म्हणा किंवा शरद पवार राष्ट्रवादी म्हणा किंवा काँग्रेस म्हणा, याच्यामधील जे कार्यकर्ते आहेत ना, ते निष्ठावंत नाही आहेत, ते सुद्धा मतलबी आहेत त्यांच्या नेत्यांप्रमाणे. कारण उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः निष्ठावंत नाही आहेत. ते आपल्या संघटनेसाठी, त्यांनी फक्त त्या संघटनेचा वापर आपल्या मतलबासाठी, आपल्या स्वार्थासाठी एवढाच केलेला आहे. बाळासाहेबांनी ती मुहूर्तमेढ रचली 1965 साली, 1966 साली, आणि त्यानंतर ती संघटना उभी केली, फुलवली, रुजवली, तिला फळं आली, ती बहरली. त्याच्यानंतर त्याची फळं तोडण्यासाठी हे उद्धव ठाकरे सरसावले आणि त्यांनी आपल्या संघटनेवरची निष्ठा दाखवली. आणि ती निष्ठा दाखवल्यामुळेच त्यांची त्या संघटनेमधून, म्हणजे शिवसेनेमधून हकालपट्टी झालेली आहे. त्या संघटनेचे दोफाट झालेले नाही आहेत. शिवसेना ही अभेद आहे. ती आता एकनाथ शिंदेंच्या वरदहस्तामध्ये आहे. मग त्या शिवसेनेमधून ह्याच उद्धव ठाकरेंची हकालपट्टी झालेली आहे. आणि हकालपट्टी झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा पक्ष त्यांनी निर्माण केला. ही हकालपट्टी का झाली? तर त्यांची आपल्या त्या संघटनेवरती निष्ठा नव्हती, आपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांवरती निष्ठा नव्हती. निष्ठा म्हणजे प्रेम, लक्षात आलं का? विश्वास. तोच निष्ठा, प्रेम नव्हती, त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली. मग अशा संघटनेतील त्या नेत्याच्या कार्यकर्त्यांची निष्ठा असू शकते का? विश्वास असू शकतो का? तुम्हाला काय वाटते? श्रद्धा असू शकते का? आहे मित्रांनो. मग तो श्रद्धा पण नाही आणि सबर पण नाही. आणि मग तो सबाराचा बाण फुटला त्यांचा, त्या निष्ठेचा. आणि मग त्या फायर ब्रँड आजीने विरोध दर्शवला. त्या उद्धव ठाकरेंना अगदी त्यांनी आपली जागा दाखवून दिली. आपलं कसं काय नुकसान केलं आहे उद्धव ठाकरेंनी. मला घर देणार होते, माझ्या मुलाला नोकरी देणार होते, अमुक करणार होते, तमुक करणार होते, असं त्यांनी पाडा वाचून सुद्धा दाखवला. मित्रांनो, जसा राजा तशी प्रजा, जसा नेता तसे त्यांचे कार्यकर्ते, हीच परिस्थिती आहे ह्या उद्धव ठाकरे यांच्या संघटनेमध्ये. निष्ठा वगैरे काही नाही आहे. प्रत्येकजण आपला मतलब साधतोय, प्रत्येकजण आपला स्वार्थ साधतोय. आणि तो स्वार्थ, मतलब साधण्यासाठी तो आपली निष्ठा प्रकट करतो. आणि काही वेळानंतर, काही परिस्थितीनंतर, काही स्थितीनंतर त्यांची निष्ठा बाहेर पडतेच. लक्षात आलं का मित्रांनो? आता तुम्ही म्हणाल, मग भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा असे निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि त्यांनी सुद्धा विरोध दर्शवला. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा शिवसेनेमध्ये जे कार्यकर्ते निष्ठावंत होते आणि त्यांनी विरोध दर्शवला, सर्वांना मिळू शकत नाही. मग त्या कितीतरी पटीत असलेल्या उमेदवारांची नाराजगी होणारच. मग त्याच्यामध्ये जे निष्ठावंत आहेत ना,
असं बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक त्या नगरपालिकेच्या त्या वार्डमध्ये तुम्हाला अनेक उमेदवार दिसले पाहिजे होते जे विरोध दर्शवताना, आणि त्या पटीमध्ये त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. तसं दिसलं नाही, एका दुसरा दिसला. त्याला कारणच ते आहे, कारण निष्ठावंत आहे ते. कारण त्यांच्या डोक्यात एकच आहे, राष्ट्रभक्त, राष्ट्राची समृद्धी, राष्ट्राचा उत्कर्ष. म्हणून म्हणालो मी तुम्हाला, जो राष्ट्राचा विचार करतो तो राष्ट्रभक्त आहे, तोच फक्त निष्ठावंत असतो. आणि असे निष्ठावंत भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आहेत आणि शिवसेनेमध्ये सुद्धा आहेत. त्यांना माहिती आहे की आज ना उद्या आपल्या वर्णी लागणार आहे उमेदवारी. आपल्याला सुद्धा नगरसेवक, आमदार, खासदार बनता येईल. कारण तसं दिसून सुद्धा आलंय. सामान्य स्थितीमधून पंतप्रधान बनले नरेंद्र मोदीजी, एक सामान्य कार्यकर्त्यापासून. मग कुठेतरी प्रतीक्षा करणं आवश्यक आहे, सबर ठेवणं आवश्यक आहे. हे त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे, ठाऊक आहे मित्रांनो. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला विरोध दिसला, पण हा जो विरोध आहे उभाठामधला, हा विरोध भयंकर आहे. लक्षात आलं का? निष्ठा ते विष्ठा. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? ही ज्या फायर ब्रँड आजीची निष्ठा होती, झुकेगा नाही साला, मग शेवटी झुकली कुठे, वाकली कुठे? कुठे तिच्या मनात संभ्रम निर्माण झाला की कोणी दिशाभूल केली. कारण त्या शाखा प्रमुखाला तिथे उमेदवारी मिळायला हवी होती, त्यासाठी ती प्रयत्न करत होती. तो शाखा प्रमुख सुद्धा प्रयत्न करत होता. त्याची निष्ठा सुद्धा कुठे गेली? माहिती, निष्ठावंत गेले कुठे? मित्रांनो, जसा राजा तशी प्रजा, तसा नेता तसे त्याचे कार्यकर्ते, हेच ती निष्ठा आहे. निष्ठावंत, निष्ठा ते विष्ठा हा त्यांचा प्रवास. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? त्या फायर ब्रँड आजीने केलेला प्रवास तुम्हाला मान्य आहे का? निष्ठा ते विष्ठा. ती व्हायरल झाली होती फायर ब्रँड आजी. आता व्हायरल वेगळ्या कारणामुळे होते. कोणाचा विरोध दर्शवते? तर आपल्या नेत्याची, निष्ठा दाखवलेल्या नेत्याची. आता शेवटी त्या निष्ठेवरती विष्ठा पडली. आता त्या उद्धव ठाकरेचं काय होईल सांगता येत नाही. म्हणजे ठाकरे ब्रँड. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? ह्या विष्ठेचा असर ठाकरे ब्रँडवरती किती होईल आणि निवडणुकीमध्ये काय परिणाम येतील? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे, निष्ठा ते विष्ठा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. निष्ठा ते विष्ठा हा प्रवास कसा काय घडला जातो? वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.